कधी असा विचार केलाय का माणसाने की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे खरं नियंत्रण कोणाचं असतं? हो, म्हणजे रोजचे जे निर्णय आपण घेतो ते पूर्णपणे जाणीवपूर्वक असतात असं आपल्याला वाटतं. पण वास्तवात आपल्या स्वतःच्या निर्णयांचं नियंत्रण जास्त असतं की आपल्या आतल्या एका छुपी यंत्रणेचं? हा खरा प्रश्न आहे. अगदी हेच. सकाळी उठल्यावर काय खावे किंवा कोणाशी कसं बोलावं हे सगळं आपल्या हातात असतं, हा आपला एक सर्वसाधारण समज असतो. पण जर वास्तवात या सर्व गोष्टींमागे एखादी अतिशय शक्तिशाली यंत्रणा 24 तास न थकता काम करत असेल तर? नक्कीच. आणि म्हणूनच नमस्कार आणि द डीप रूट्सच्या या सखोल अभ्यासपूर्ण प्रवासात सर्वांचं स्वागत आहे, जिथे आपण शोधतो विचार आणि ज्ञानाच्या खोल मुळांचा प्रवास. हो, आणि आज आपण ज्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत तो खूपच कुतूहलजनक आहे. खरं तर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या अत्यंत प्रभावशाली पुस्तकावर. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जे 1963 साली प्रकाशित झालं होतं. बरोबर. या एका पुस्तकाने आजवर लाखो लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. पण आपण फक्त या पुस्तकावरच थांबणार नाही आहोत. हां. आपण मास्टर की सोसायटीच्या ऑडिओ नोट्स आणि काही सविस्तर रिव्ह्यूजच्या मदतीने या विषयाचे विविध पैलू समजून घेणार आहोत. म्हणजे आपलं आजचं मुख्य ध्येय हे आहे की जागृत मन आणि अवचेतन मन यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेणं. हो, म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आणि या अवचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून जीवनात बदल कसे घडवता येतील यामागचं विज्ञान उलगडणं. हे समजून घेण्यासाठी तसं पाहिलं तर आपण एका जहाजाचं रूपक वापरू शकतो. ते रूपक खूपच छान आहे. समजा एक अवाढ्य जहाज समुद्रात चाललाय. आणि आपलं जागृत मन हे त्या जहाजाच्या कॅप्टन सारखं आहे. कॅप्टन डेकवर उभा राहून आज्ञा देतो, नकाशा पाहतो आणि दिशा ठरवतो. आणि आपलं जे अवचेतन मन आहे ते जहाजाच्या इंजिन रूममध्ये अंधारात काम करणाऱ्या खलाशांसारखं आहे. हो, म्हणजे हे खलाशी स्वतःहून कोणताही विचार करत नाहीत किंवा कॅप्टनला उलट प्रश्न विचारत नाहीत. अगदी अचूक. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे खलाशी डोळे झाकून कॅप्टनवर विश्वास ठेवतात. त्यांना वरती डेकवर काय चाललंय हे अजिबात दिसत नसतं. हो ना, कॅप्टनने सांगितलेली दिशा योग्य आहे की अयोग्य हे ते ठरवत नाहीत. जहाज सुरक्षित मार्गावर आहे की एखाद्या मोठ्या हिमनगाकडे जातं याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. ते फक्त आदेशांचं तंतोतंत पालन करतात. आणि याच कारणामुळे आपण आपल्या अवचेतन मनाला नेमक्या काय सूचना देतो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण जर कॅप्टनने चुकीचे आदेश दिले तर जहाज खडकावर आदळू शकतं. अगदी बरोबर. अवचेतन मन हे कधीही तर्क करत नाही, ते फक्त कृती करतं. म्हणजे आपल्या जागृत मनाने दिलेले विचार हेच आदेश मानून ते सत्यात उतरवण्यासाठी ते आपली सर्व ऊर्जा पणाला लावतं. हे ऐकायला थोडं अचंबित करणारं आहे, कारण माणसाला नेहमी असं वाटतं की आपलं स्वतःच्या मनावर पूर्ण नियंत्रण आहे. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. मला वाटतं या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्याबद्दल जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. हो, कारण ते केवळ एक साधे प्रेरक वक्ते नव्हते. 1898 मध्ये जन्मलेल्या डॉक्टर मर्फी यांनी मानसशास्त्रात चक्क PhD मिळवली होती. आणि विशेष म्हणजे त्यांनी भारतात अनेक वर्ष वास्तव्य केलं होतं. हो, तिथे त्यांनी हिंदू तत्वज्ञान, वेदांत आणि ध्यानाचा अत्यंत सखोल अभ्यास केला होता. आणि त्यांच्या या पार्श्वभूमीमुळेच पाश्चिमात्य विज्ञान आणि पौर्वात्य तत्वज्ञान यांचा एक अतिशय सुरेख संगम त्यांच्या लेखनात पाहायला मिळतो. म्हणूनच त्यांनी मनाचे 2 अतिशय स्पष्ट स्तर सांगितले आहेत. पहिला स्तर म्हणजे आपलं जागृत मन, जे अत्यंत तार्किक असतं. ते विचार करतं, विश्लेषण करतं आणि निवड करतं. म्हणजे उदाहरणार्थ आज कोणता शर्ट घालायचा, बँकेत गुंतवणूक कुठे करायची किंवा सुट्टीत कुठे राहायला जायचं, हे सर्व निर्णय जागृत मन घेतं. एक प्रकारे हे मन द्वारपालाची भूमिका बजावतं. आणि दुसरा स्तर म्हणजे अवचेतन मन, ज्याबद्दल आपण आता चर्चा करत आहोत. बरोबर. अवचेतन मन हे पूर्णपणे भावनाप्रधान आणि अतार्किक असतं. आश्चर्य म्हणजे माणसाच्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या आणि गुंतागुंतीच्या क्रिया याच मनाच्या नियंत्रणाखाली असतात. हो, म्हणजे रक्ताभिसरण, झोपेतही सुरू असणारा श्वासोच्छ्वास, अन्नाची पचनक्रिया. या क्रिया करण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक विचार करावा लागत नाही. यासाठी आपण आणखी एका रूपकाचा विचार करू शकतो. अवचेतन मन हे एका अत्यंत सुपीक जमिनीसारखं आहे. आणि आपलं जागृत मन हे त्या जमिनीत बी पेरणारे शेतकरी आहे. निसर्गाचा नियम असा आहे की जमीन कधी असा युक्तिवाद करत नाही की हे बी सफरचंदाचं आहे की विषारी वनस्पतीचं. जमीन फक्त ते रुजवते. हे रूपक खूप चपखल आहे.
म्हणजे जागृत मन जे काही विचारांचं बीज त्या जमिनीत पेरेल, मग ते प्रेमाचे असो वा रागाचे. यशाचे असो वा भीतीचे, अवचेतन मन ते वाढवणारच. पण हे ऐकायला थोडं तत्वज्ञानासारखं वाटतं. आधुनिक मेंदू विज्ञानात याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी या संकल्पनेशी जोडून पाहू शकतो. मेंदूची लवचिकता, बरोबर. हो, जेव्हा आपण एखादा विचार वारंवार करतो तेव्हा मेंदूमध्ये न्यूरॉन्सचं एक विशिष्ट जाळे तयार होते. विज्ञानात ती एक म्हण आहे ना, न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. अगदी तेच. म्हणजे जर मनात सतत अपयशाचे विचार पेरले तर ती सुपीक जमीन अपयशाचेच पीक वर काढेल. बापरे, म्हणजे मेंदूने तसा भौतिक मार्गच आतमध्ये तयार केलेला असतो. हो, हे एक प्रकारचे सखोल मानसिक प्रोग्रॅमिंग आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. पण मग असा प्रश्न पडतो की हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात याचे खरोखरच असे परिणाम दिसतात का, असा प्रश्न पडतो माणसाला. हो, पुस्तकामध्ये डॉक्टर मर्फी यांनी काही प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहेत, ज्यात स्वतः डॉक्टर मर्फी यांचा अनुभव खूपच लक्षवेधी आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांना सार्कोमा नावाचा त्वचेचा अतिशय भयंकर कर्करोग झाला होता. वैद्यकीय उपचार अपुरे पडत होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत सकारात्मक सूचना देऊन आणि अवचेतन मनावर अढळ विश्वास ठेवून स्वतःला या जीवघेण्या आजारातून पूर्णपणे बरे केले. हा प्रसंग अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनाही कोड्यात टाकणारा वाटू शकतो. पण यामागेही एक अत्यंत स्पष्ट जैविक यंत्रणा काम करत असते. ती कशी? जेव्हा डॉक्टर मर्फी यांनी स्वतःला वारंवार बरे होण्याची सूचना दिली तेव्हा त्यांनी आपल्या मेंदूला एक स्पष्ट आदेश दिला. अच्छा, म्हणजे आपला मेंदू या दृढ विश्वासाला सत्य मानतो आणि शरीराची स्वतःची एक अंतर्गत फार्मसी सुरू करतो. बरोबर. यालाच आपण न्यूरोकेमिकल्समधील बदल म्हणतो. म्हणजे सकारात्मक आणि शांत अवस्थेमुळे शरीरातील कॉर्टिसॉल सारख्या तणावाची संप्रेरके कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रसायने सरवू लागतात. म्हणजे मेंदूने स्वतःच शरीराला दुरुस्त करण्याचे आदेश दिले. अशाच प्रकारची आणखी एक कथा या पुस्तकात आहे, जी फ्रान्समधील लुर्डोस येथे घडलेली आहे. मादाम बुरेट नावाच्या एका अंध महिलेची ही कथा आहे. हो, त्यांच्या डोळ्यांच्या नसा पूर्णपणे निकामी झाल्या होत्या, ज्याला वैद्यकीय भाषेत ॲट्रोफाईड ऑप्टिक नर्व्हज म्हणतात. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण जेव्हा त्या लुर्डेसच्या पवित्र स्थळी गेल्या तेव्हा त्यांची दृष्टी अचानक परत आली. याला लोक चमत्कार मानतात, पण पुस्तकानुसार यामागेही अवचेतन मनच होतं. होय, इथे ॲट्रोफाईड ऑप्टिक नर्व्हज म्हणजे डोळ्यांच्या ज्या नसा मेंदूपर्यंत दृश्य पोचवतात त्या कोरड्या पडणे किंवा मृत्वत होणे. हे तर वैद्यकीय दृष्ट्या असाध्य मानलं जातं ना. पण इथे प्लॅसिबो इफेक्ट अत्यंत तीव्र स्वरूपात पाहायला मिळतो. म्हणजे बऱ्याचदा रुग्णाला एखादी साखरेची गोळी दिली जाते, पण त्याला सांगितलं जातं की हे एक अत्यंत प्रभावी औषध आहे. हो, आणि रुग्णाचा त्या औषधावर आणि डॉक्टरवर एवढा प्रबळ विश्वास असतो की केवळ त्या विश्वासामुळेच रुग्णाचं शरीर खरोखरच बरे होण्याच्या दिशेने काम करू लागते. मादाम बुरेट यांच्या बाबतीत लुर्डेस हे ठिकाण आणि तिथले पवित्र पाणी हे एक अतिशय शक्तिशाली प्लॅसिबो होते. त्यांच्या अढळ श्रद्धेने त्यांच्या अवचेतन मनाला इतका तीव्र धक्का दिला की शरीराने अशक्यप्राय वाटणारी दुरुस्ती करून दाखवली. म्हणजे विश्वास हा केवळ एक भावनिक विचार नसून ती एक भौतिक ताकद आहे, जी शरीरात बदल घडवू शकते. या संदर्भात पुस्तकात दिलेली एका पक्षाघाताने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची कथा खूपच बोलकी आहे. त्या व्यक्तीला आजारामुळे अजिबात चालता येत नव्हतं. तो पूर्णपणे अंथरुणाला खिळलेला होता. एक दिवस त्याची पत्नी आणि नर्स घरात नव्हत्या. अचानक फोन वाजायला लागला. फोन तब्बल 12 फूट अंतरावर होता आणि तो उचलणे अत्यंत गरजेचे होते. त्या क्षणी त्या व्यक्तीने स्वतःच्या आतल्या शक्तीवर लक्ष केंद्रित केले. आणि आश्चर्य म्हणजे तो माणूस चक्क 12 फूट चालत जाऊन फोन उचलण्यात यशस्वी झाला. हे कसं शक्य झालं? हे फाईट ऑर फ्लाईट प्रतिसादाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे जेव्हा माणसावर अत्यंत निकडीची किंवा धोक्याची वेळ येते, तेव्हा जागृत मनाच्या ज्या मर्यादा असतात, जसे की मला चालता येत नाही किंवा माझे पाय कमकुवत आहेत, या सर्व मर्यादा अवचेतन मन एका सेकंदात खोडून काढते. त्या क्षणी अवचेतन मनाने शरीरात ॲड्रिनालिन नावाच्या रसायनाचा इतका मोठा प्रवाह सोडला असेल. अगदी बरोबर. आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या स्नायूंमधील सर्व अडथळे तात्पुरते दूर झाले आणि प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. म्हणजे जागृत मनाचा मी हे करू शकत नाही हा तर्क तिथे पूर्णपणे थांबला होता. हे खरोखरच प्रेरणादायी आहे. आणि याच शक्तीचा वापर सवयी बदलण्यासाठी कसा करता येतो याचंही एक उत्तम उदाहरण पुस्तकात आहे. हो, एका व्यसनाधीन वडिलांची कथा येते. दारूच्या व्यसनामुळे या माणसाचं कुटुंब त्याच्यापासून दुरावले होते. तो अत्यंत नैराश्यात होता. पण त्याने एक सोपं तंत्र वापरलं. शांत अवस्थेत बसून त्यांनी आपल्या मुलीचे शब्द कल्पनेत ऐकले. बाबा, तुम्ही घरी आलात, खूप छान वाटतंय.
असे ते शब्द होते. हा प्रसंग त्याने इतक्या वेळा डोळ्यांसमोर उभा केला की त्यातून त्यांनी व्यसनमुक्ती मिळवली आणि आपले कुटुंब पुन्हा जोडले. हा प्रसंग मानसशास्त्रातील कंडिशनिंग या प्रक्रियेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. कंडिशनिंग म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करून मेंदूला त्याची सवय लावणे, बरोबर? हो, जेव्हा ते वडील नुसता विचार करत होते की मला दारू सोडायची आहे, तेव्हा त्यांचे जागृत मन त्यांच्याशी भांडत होते. कारण शरीराला व्यसनाची सवय होती. पण जेव्हा त्यांनी आपल्या मुलीचा आवाज कल्पनेत ऐकला, तेव्हा त्यात एक अत्यंत प्रबळ भावना जोडली गेली. आणि भावना ही अवचेतन मनाची भाषा आहे, असं म्हणतात. वारंवार हे चित्र कल्पनेत पाहिल्यामुळे मेंदूमध्ये एक नवा न्यूरल पाथवे तयार झाला आणि जुन्या व्यसनाच्या मार्गाची ताकद कमी झाली. हे सगळं विज्ञानाच्या आणि उदाहरणांचा दृष्टिकोनातून समजून घेणं अत्यंत रंजक आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा खरी गोची होते. हो ना, म्हणजे आपण स्वतःला सतत सकारात्मक कसे सांगत राहणार? कामाच्या गडबडीत किंवा तणावात हे शक्य होत नाही. यासाठी पुस्तकात काही व्यावहारिक पद्धती दिल्या आहेत. या अफाट ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात कसा करायचा हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. केवळ माहिती असणे पुरेसे नाही, तर तंत्रांचा वापर करता आला पाहिजे. यासाठी पुस्तकात सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे योग्य वेळेची निवड. हो, याला मानसशास्त्रात बॉर्डोइन तंत्र असेही म्हटले जाते. चार्ल्स बॉर्डोइन हे एक फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या मते अवचेतन मन कधीच झोपत नाही, पण त्याची ग्रहणशीलता विशिष्ट वेळी सर्वाधिक असते. ही सर्वाधिक ग्रहणशीलतेची वेळ कोणती असते हे माहिती असणं गरजेचं आहे. झोपण्यापूर्वीची अगदी शांत वेळ, जेव्हा आपण पूर्ण जागेही नसतो आणि पूर्ण झोपलेलोही नसतो. आणि सकाळी झोपेतून उठल्याची वेळ, याला तंत्रीची अवस्था किंवा हॅप्नॅगॉजिक स्टेट म्हणतात. यावेळी आपल्या मेंदूतील लहरींचा वेग मंदावलेला असतो. जागृत मनाचा जो द्वारपाल आहे, जो तर्क करतो आणि विरोध करतो, तो यावेळी झोपेच्या अधीन झालेला असतो. त्यामुळे त्यावेळी दिलेली कोणतीही सूचना किंवा कोणताही चित्र थेट अवचेतन मनाच्या तळापर्यंत कोणत्याही अडथळ्याविना पोचते. अच्छा, म्हणजे त्यावेळी आपण जे विचार करू ते थेट इंजिन रूममधल्या खलाशांपर्यंत पोहोचतात. यासाठीच पुस्तकात मानसिक चित्रपट तंत्र सुचवले आहे. मला यातले एका तरुण स्टॉक ब्रोकरचं उदाहरण खूप आवडलंय. हो, तो ब्रोकर अत्यंत हुशार होता, पण त्याच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये त्याला नेहमी भीती वाटायची. आत्मविश्वास मिळवण्यासाठी त्याने एक भन्नाट कल्पना वापरली. तो शांत बसायचा आणि कल्पनेत एका अब्जाधीश बँकर मित्रासोबत संवाद साधायचा. तो मित्र कल्पनेत त्याचं कौतुक करत असे, त्याला शाबासकी देत असे. वारंवार हा मानसिक चित्रपट पाहिल्यामुळे त्याचा आत्मविश्वास इतका वाढला की तो खरोखरच एक अत्यंत यशस्वी ब्रोकर बनला. या तंत्राचं यश एका विशिष्ट गोष्टीवर अवलंबून असते, आणि ती म्हणजे भावना. केवळ शब्दांची पोपटपंची करून किंवा कोरडे चित्र डोळ्यांसमोर आणून काहीही साध्य होत नाही. तो ब्रोकर केवळ मित्राचा चेहरा पाहत नव्हता, तर तो मित्राच्या हस्तांदोलनाचा स्पर्श अनुभवत होता, त्याच्या आवाजातील विश्वास ऐकत होता. म्हणजे व्हिज्युअलायझेशनमध्ये जेवढे जास्त सेन्सरी डिटेल्स म्हणजे गंध, स्पर्श, आवाज असतील, तेवढे अवचेतन मन त्याला खरे मानते. हेच तंत्र घर विकण्यासाठी किंवा अगदी एखादे पुस्तक बेस्ट सेलर करण्यासाठीही वापरता येते. म्हणजे जर एखादे पुस्तक लॉन्च करायचे असेल आणि 1,00,000 प्रतींची विक्री करायची असेल, तर केवळ तो आकडा कागदावर लिहून उपयोग नाही. अजिबात नाही. तो आकडा डोळ्यांसमोर पाहणे, लोक पुस्तकावर सह्या घेण्यासाठी रांगेत उभे आहेत हे पाहणे, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे आणि स्वतःला तो अभिमान वाटणे, हे सर्व अनुभवावे लागते. तसेच आपण कोणते शब्द वापरतो यावरही बारीक लक्ष ठेवले पाहिजे. नकारात्मक शब्दांचे काय धोके असतात? कारण आपण बऱ्याचदा नकळतपणे नकारात्मक बोलून जातो. हे अत्यंत घातक ठरू शकते, कारण अवचेतन मनाला विनोद समजत नाही किंवा त्याला शब्दांचा उलट अर्थ काढता येत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती सतत म्हणते की मला हे कधीच परवडणार नाही किंवा माझे नशीबच खराब आहे, तेव्हा अवचेतन मन या गोष्टी अक्षरशः खऱ्या मानते. ते म्हणते, ठीक आहे, हा कॅप्टनचा आदेश आहे, तर मी आता अशीच परिस्थिती निर्माण करतो जिथे या माणसाला खरोखरच काही परवडणार नाही. म्हणूनच स्वतःशी बोलताना ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो, तो अत्यंत जपून आणि सकारात्मकच असला पाहिजे. हे ऐकल्यावर प्रत्येक शब्दाचं वजन जाणवायला लागते. पण आता या सगळ्याचा एक चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करणेही गरजेचे आहे. आपल्या अभ्यास स्रोतांमध्ये TPM रिव्ह्यूचा संदर्भ दिलेला आहे. हे सर्व ऐकायला खूप छान वाटते, पण यावर काही टीकाही होतेच ना. सगळंच इतकं सोपं असतं तर जगात कोणी दुःखी राहिलंच नसतं. नक्कीच. यावर चिकित्सक चर्चा होणे खूप महत्वाचे आहे, कारण नाण्याला दोन बाजू असतात.
काहींच्या मते हे सर्व अत्यंत अवास्तव किंवा ज्याला इंग्रजीत वू म्हणतात तसे वाटू शकते. आणि काही अंशी त्यांची टीका रास्तही आहे. सध्याच्या काळात टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नावाचा प्रकार वाढला आहे. हो, जिथे लोक सर्वच वास्तवाकडे डोळे झाक करून फक्त सकारात्मक विचार करा असे सांगत सुटतात. बरोबर. म्हणजे एखाद्याकडे खायला अन्न नसेल तर केवळ डोळे मिटून अन्नाचा विचार केल्याने पोट मरणार नाही. अगदी तंतोतंत. वास्तव हे आहे की केवळ मानसिक दृष्टिकोन बदलून घरात बसल्या बसल्या संपत्ती मिळत नाही. संपत्ती आणि यशामागे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे खूप मोठे योगदान असते हे विसरून चालणार नाही. सर्वांना समान संधी मिळत नाहीत. तसेच विज्ञानाच्या कसोटीवर पाहता सर्वांना केवळ विश्वासाने कर्करोगासारख्या आजारांमधून मुक्ती मिळत नाही. वैद्यकीय उपचार हे आवश्यकच असतात. त्यामुळे या तंत्राला आधुनिक वैद्यकशास्त्राचा किंवा कठोर परिश्रमांचा एकमेव पर्याय मानणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात. आणि म्हणूनच मला हे स्पष्ट करायला आवडेल की हे पुस्तक केवळ मनात इच्छा करा आणि सर्व काही तुमच्या पायाशी येईल असे सांगत नाही. जसे काही वेळा द सिक्रेट सारख्या पुस्तकांबद्दल भासवले जाते तसा हा जादूचा दिवा प्रकार नाही. उलट हे पुस्तक सांगते की योग्य आणि सकारात्मक विचार केल्याने तुम्ही तुमच्या ध्येयासाठी लागणारे कठोर परिश्रम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होता. तुमचे अवचेतन मन तुम्हाला त्या दिशेने योग्य कृती करण्यास, संधी ओळखण्यास आणि संकटांशी लढण्यास प्रवृत्त करते. कृतीशिवाय केवळ विचार करणे हे अपुरी आहे. अगदी बरोबर. अवचेतन मन हे सिस्टीममधील गरिबी किंवा सामाजिक प्रश्न एका रात्रीत सोडवणार नाही. पण त्या परिस्थितीशी लढण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जी मानसिक लवचिकता लागते ती हे मन नक्कीच देते. ते तुम्हाला दिशा दाखवते, ऊर्जा देते, पण त्या रस्त्यावरून चालावे तुम्हालाच लागते. तर आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य धडा आपण काय घेऊ शकतो? तो हाच की आपल्या विचारांची दिशा ठरवण्याचं स्टिअरिंग व्हील आपल्याच हाती आहे. जर आपण जाणीवपूर्वक सकारात्मक, प्रगल्भ आणि विकासात्मक विचारांची पेरणी केली तर आपले अवचेतन मन तीच वास्तविकता बनवण्यासाठी काम करते. रात्रंदिवस न थकता आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत. विचार समोर येतो ज्यावर मनन करणे आजच्या या डिजिटल काळात अत्यंत आवश्यक आहे. असा कोणता विचार? आपण आज पाहिले की आपले अवचेतन मन हे सुपीक जमिनीसारखे आहे. ते कधीही झोपत नाही आणि ते प्रत्येक पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टीला सत्य मानत असते. मग जरा विचार करा, दिवसभरात आपण ज्या शेकडो नकारात्मक बातम्या पाहतो किंवा सोशल मीडियावर तासनतास जो द्वेषपूर्ण आणि नैराश्य आणणारा मजकूर वाचतो किंवा अगदी गमतीत मित्रांसोबत स्वतःच्या अपयशाबद्दलचे विनोद करतो, ते सर्व ऐकून आपले अवचेतन मन शांतपणे काय करत असेल? अंधारात बसून आपल्या भविष्याचा कोणता नकाशा तयार करत असेल? हे अजाणतेपणे आपणच आपल्या भविष्यात काटे पेरत तर नाही ना? बापरे, हा खरोखरच डोळे उघडणारा प्रश्न आहे. आपण दिवसभरात माहितीच्या रूपात काय कन्झ्युम करतोय यावर नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे हे यातून स्पष्ट होते. आपण फक्त अन्नाचीच नाही तर विचारांचीही डाएट करायला हवी. तर अशा या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आजचा द डीप रूट्सचा हा सखोल प्रवास इथेच थांबूया. या पुस्तकाने दिलेली ही शिदोरी नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन, कुतूहलजनक आणि ज्ञानवर्धक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी. तोपर्यंत स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवा.